सजीव देखाव्यांचा ट्रेंड जवळपास संपला असं वाटत होतं की मोदीखाना ह्या भागामध्ये महाकाली माता मंदिर आहे, तिथं हा गणेश मंडळ स्थित आहे. वडिलांच्या टायमाचं मंडळ आहे. अहंकाराचा नाश करण्यासाठी नरसिंह भगवान आणि विष्णू भगवान जेव्हा अवतार घेतला नरसिंहाचा ते आम्ही सादर केलेलं आहे. स्वतःहून घरचे लोकही आग्रह करतात, त्याप्रमाणे जे लहान मुलं जे करतात नाट्य येतं तर त्यांनाही खूप जाण्याची इच्छा नाही होत की बाबा आम्ही करणारच, आम्ही 1 वाजू किंवा 2 वाजू रात्रीचे आम्ही इथं थांबून करणारच. सजीव देखावा आपण जालन्याने यांना दाखवला, महाराष्ट्राला दाखवला आहे. आपको ये कॅरेक्टर करके मजा आ रहा है? ते मनापासून आम्हाला सुद्धा कौतुक वाटतं की एवढ्या लहान लेकरांनी एवढं मोठं काम केलं म्हणून. देवाचं खूप नाव आहे. कोणत्याही मंदिरात जायचं, कोणालाही भेटल्यावर जय श्रीराम करायचं. हा कॉस्ट्युम बघितल्यावर मनात पहिल्यांदा काय आलं? मला पण असं वाटलं नव्हतं का मला एवढ्या पर्सेंट मध्ये जमत नाही. की कॉस्ट्युम इतकं भारी भक्कम आहे, इतकं उंच आहे आणि या कॉस्ट्युम मध्ये राहून जवळपास 4, 5, 6 तासापर्यंत हे इथं रोल प्ले करत आहे. नमस्कार मित्रांनो, सध्या जालना गणेशोत्सव 2025 मध्ये बाप्पा मोरया या कार्यक्रमात मी वेगवेगळे मंडळ आणि वेगवेगळे जालन्यामध्ये काय होतंय गणेशोत्सवामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर बरेच व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहे की जालन्यामध्ये कशा प्रकारचे देखावे म्हणजे जालना गणेशोत्सव हा फेमसच त्याच्यासाठी आहे का जालन्यातली जी सिनेरी आणि देखावे असते गणेशोत्सवामध्ये ते खूप सुंदर आणि खूप वेगळ्या प्रकारचे असते. पण मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालंय की सजीव देखाव्यांचा ट्रेंड जवळपास संपला असं वाटत होतं आणि आर्टिफिशियल देखावे हे सगळीकडे पाहायला मिळत होते. परंतु आपण आज या अशा ठिकाणी आलोय की मोदीखाना ह्या भागामध्ये महाकाली माता मंदिर आहे, तिथं हा गणेश मंडळ स्थित आहे. हा गणेश मंडळाचं नाव आहे मसोबा गणेश मंडळ. त्यांनी मोदीखानाचा राजा या मंडळाची स्थापना केली आणि इथं एक सजीव देखावा तयार केलेला आहे. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. जो या तुमचा मंडळ आहे ह्या मंडळाबद्दल पहिले माहिती द्या. किती सदस्य आहेत, कधीपासून स्थापन केलेलं आणि झाकी आपण केव्हापासून करतात? आम्ही साधारणतः आमचं मंडळ हे दशकापूर्वीच आहे. आमच्या वडिलांच्या टायमाचं मंडळ आहे. काही वर्षापासून मागच्या 10 वर्षापासून आम्ही इथे झाकी दाखवतोय, सजीव देखावा दाखवतोय. आम्ही त्याच्यामध्ये आम्ही सजीवलाच प्रेफरन्स देतोय जास्त करून सध्या. म्हणजे आपण सुरुवातीपासूनच सजीव देखावेच दाखवतो? सजीव देखावाच दाखवतो आम्ही नेहमी. आतापर्यंत कोणकोणते देखावे? आतापर्यंत आम्ही मागच्या वर्षी आदियोगी ठेवला होता, त्या अगोदर हनुमानजीचा एक ठेवला होता, त्या अगोदर वैष्णोदेवी, अमरनाथ या प्रकारे भरपूर आम्ही देखावा दाखवलेले आहेत अगोदर. पण जसं यंदाच्या वर्षी 2025 मध्ये काय विशेष करण्यात आले, कोणती झाकी या जालनेकरांसाठी तुम्ही आणली आहे? अनुभया जसं की अहंकार जसा वाढत चाललाय त्यासाठी एक जे उदाहरण आहे देवाचं, अहंकाराचा नाश करण्यासाठी नरसिंह भगवान आणि विष्णू भगवान जेव्हा अवतार घेतला नरसिंहाचा ते आम्ही सादर केलेलं आहे. तर या देखाव्यामध्ये जे कॉस्ट्युम्स वगैरे वापरण्यात येतात याची म्हणजे संकल्पना कुठून येते की कसं मुलांना तुम्ही रेडी करतात? कारण की सगळे मोदीखाना भागातीलच असेल, तुम्ही जे हे करतात किरदार हे करतात ते कसं रेडी करतात, याच्या मागे बॅकग्राऊंड काय असतो, मेहनत काय असते? अनुभव जसं की आमचा मोदीखाना पूर्वीपासूनच सर्वजण परिवारासारखा आहे आणि सर्व स्वतःहूनच लहान मुलांना तर एवढी आवड आहे झाकीची सजीव देखाव्यासाठी स्वतःहून घरचे लोकही आग्रह करतात, त्याप्रमाणे जे लहान मुलं जे करतात नाट्य येतं तर त्यांनाही खूप जाण्याची इच्छा नाही होत की बाबा आम्ही करणारच, आम्ही 1 वाजू किंवा 2 वाजू रात्रीचे आम्ही इथं थांबून करणारच. त्यांचा खूप आनंद असतो या गोष्टी. जसं सगळीकडे ट्रेंड सुरू आहे आर्टिफिशियल देखाव्यांचा, म्हणजे हळूहळू सजीव देखाव्यापासून लोक मागे हटत चाललेले, तरी देखील तुम्ही ते मेंटेन ठेवलेलं आहे. याच्या मागचं नेमकं कारण काय? सजीव देखाव्यांनाच प्रेफरन्स का? सजीव देखावा म्हणजे आपल्या जालन्याची पहिली परंपरा होती की सजीव देखावा आपण जालन्याने यांना दाखवला, महाराष्ट्राला दाखवला आहे. आज ते जर संपणार आहे तर आपण त्याला पुढे घेऊ. आपल्यासोबत सध्या जे भक्त प्रल्हादचा कैरेक्टर करतोय तो चिमुकला देखील आहे. आप जिस कैरेक्टर में हो उस कैरेक्टर में आपको कब से आप ये कर रहे हो, कितने बजे से? 8 बजे से. आपको ये कैरेक्टर करके मजा आ रहा है? सब लोगों ने अप्रोच किया आपको, अभी अच्छा लगता है ये करके? हाँ. जसं या चिमुकल्याने हा रोल प्ले केलाय भक्त प्रल्हादचा, त्याचे आई वडील देखील आपल्यासोबत आहेत. दादा काय वाटतं, आज लहान मुलगा इतका लहान वय आहे तरी देखील तो भक्त प्रल्हादच्या कॅरेक्टरमध्ये पूर्ण सामावून घेतलाय आणि त्यांच्यावर हे संस्कार होतात म्हणून सजीव देखावे हे करण्यात येतात. आपण काय सांगणार? सर, मनापूर्वक पहिले तर मी मसोबा गणेश मंडळाचा आभार मानतो की त्याला ह्यो अवसर भेटला पहिल्यांदा हे करायचा आणि त्यानं एवढं काम ह्या वयात केलं ते मनापासून आम्हाला सुद्धा कौतुक वाटतं की एवढ्या लहान लेकरांनी एवढं मोठं काम केलं म्हणून.
आज तुम्ही त्यांना घरी जसं तो स्कूलमध्ये नक्कीच जात असेल तरी परमिट केलंय की या गोष्टी करण्यासाठी, हे म्हणजे याच्या मागचं काय कारण असतं? त्याला सुरुवातीपासून देवाचं खूप नाद आहे. कोणत्याही मंदिरात जायचं, कोणालाही भेटल्यावर जय श्रीराम करायचं, त्याला लई नाद आहे देवाचं. सेवा करण्यामध्ये पण पक्का आहे. आमच्या समाजाच्या सुद्धा मंदिरात सेवादारी ग्रुपमध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे. नरसिंह देवाचा जो अवतार आहे त्याचा जो रोल प्ले करतात त्यांच्याशी बोलूया. आपण इतकं भारी भक्कम जे कॉस्ट्युम धारण केलंय, त्याच्यानंतर नरसिंह भगवानचा अवतार करताय, जवळपास 4-5 तासापासून उभं आहे, काय आतून होतं? सर्वात अगोदर तरी म्हसोबा गणेश मंडळाचे जे संस्थापकीय अध्यक्ष आहेत विक्कीभाऊ वाघमारे, त्यांचे मनापासून आभार मानतो का ते मला दरवर्षी बोलावतात. गेल्या 2 वर्षापासून मी इथं आपल्या गणपती बाप्पासमोर सेवा देत आहे. आणि दुसरी गोष्ट मेन विशेष म्हटलं म्हणजे इथले जे सहकारी मित्र आहेत यांचा भरपूर मला सहकार भेटतो. नरसिंह भगवानचा तुम्ही अवतार करायचं यांनी तुम्हाला सांगितलं आणि हा कॉस्ट्युम बघितल्यावर मनात पहिल्यांदा काय आलं? मनात तर सर्वात अगोदर माझ्या हे आलं की नरसिंह भगवानची झाकी म्हटल्यानंतर मला जमणार की नाही, पण इथं आल्यानंतर यांच्या सपोर्टमुळे मला एवढं काही भरपूर मला यांच्याकडून शिकायला भेटलं आणि यांना पण माझ्याकडून काही शिकायला भेटलं. त्याच्याबद्दल मला पण असं वाटलं नव्हतं का मला एवढ्या पर्सेंटमध्ये जमन म्हणून. जर आपण बघितलं त्यांचं कॉस्ट्युम, मी रिक्वेस्ट करेन नीरजला की ते कॉस्ट्युम दाखवा, की कॉस्ट्युम इतकं भारी भक्कम आहे, इतकं उंच आहे आणि या कॉस्ट्युममध्ये राहून जवळपास 4-5-6 तासापर्यंत हे इथं रोल प्ले करत आहेत. तर नक्कीच हे कौतुकास्पद आहे आणि आश्चर्य पण होतं की कशा प्रकारे हे लोक इतकं प्ले करत असतील. तर नक्की आपण इथं एकदा भेट द्याल हीच अपेक्षा करतो. की हे जे मंडळाचा प्रयत्न असतो सजीव देखाव्यातून आपल्या धर्मातल्या, आपल्या शास्त्रातल्या गोष्टी लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवायच्या आणि त्याच्यातून एक संदेश द्यायचा. वाघमारेजींनी जसं सांगितलं की भारतामध्ये खूप अहंकार वाढला आणि त्याची एक झाकी म्हणून आम्ही हिरण्यकश्यपूचं जे वध आहे त्याचा एक देखावा इथं सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मनुष्य जातीचाच अहंकार एवढा वाढलाय आणि हाच मेसेज त्यांना देणं आहे की अहंकारातून काय पुन्हा पुढं घडत असतं. त्याच्यासाठी सजीव देखाव्याचा ट्रेंड नक्की बंद जरी झाला असला तरी मोदी खाण्याचा राजा यांनी हा ट्रेंड जपलेला आहे. सजीव देखावे इथं दाखवण्यात येत आहे. अख्ख्या जालनामध्ये, आमच्या माहितीप्रमाणे अख्ख्या जालनामध्ये एकमेव सजीव देखावा आहे. तर शेवटची 2 दिवस उरलेली आहे. आपण जालनेकरांनी या सजीव देखाव्याचा नक्की आनंद घेण्यासाठी इथं यावा. शेवटची 2 दिवस उरलेला आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे जे कॅरेक्टर प्ले करतात आहे या मंडळाचा जो प्रयत्न आहे सजीव देखावा मेंटेन करण्याचा, त्याच्यासाठी आपण नक्की याल आणि यांना कौतुकाची थाप द्याल हीच अपेक्षा करतो. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.